लवकरच ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा होणार आहे। सरकारकडून 344 कोटींचा निधी वितरित होतोय। राज्यात 2,48,00,000 लाभार्थी आहेत। ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर पडल्यानं लाडक्या बहिणींमध्ये नाराजी होती, मात्र आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आज 3,000 रुपये जमा हो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप मोठा आनंद देणारा व्हिडिओ ठरणार आहे, कारण शासनाने लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जाहीर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पण नेमक्या कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आणि त्या कोणत्या 12 बँकेमधून हे पैसे जमा होणार आहे आणि काही बहिणी अपात्र ठरणार का, याचा संपूर्ण उलगडा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण मध्यामध्ये काहीतरी मोठं धक्कादायक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे तुमच्यासाठी खूप गरजेचे ठरणार आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आजवरती लाखो बहिणींना आर्थिक आधार मिळत आहे। दर महिन्याला मिळणारे हे 1,500 रुपये ते त्यांच्या कुटुंबाच्या खर्चासाठी मोठा हातभार ठरत आहे। आतापर्यंत 13 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले असून आता सगळ्यांच्या नजरा या 14 हप्त्याकडे लागलेल्या आहेत। पण अशा वेळेस शासनाने काही नवीन नियम सुद्धा लागू केलेले आहेत आणि त्या नियमांमुळे काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 14 हप्त्याचा लाभ मिळणार किंवा नाही, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 1,500 रुपये जमा होणार की नाही, याकडे तुम्हाला लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे। तर कारण शासनाकडून आलेल्या यादीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत 12 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे। पण इथेच खरी अडचण आहे, कारण काही खात्यांमध्ये पैसे थेट जमा होतील तर काही ठिकाणी पेंडिंग असा मेसेज दिसेल। तर तुम्हाला सुद्धा आता प्रश्न पडला असेल की तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार का नाही, तर तुम्हाला यामागे कारण काय, याचे उत्तर आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की या 12 बँकेची यादी जिथे पैसे जमा होणार आहेत ते बँका कुठल्या आहेत। तर सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ग्रामीण सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण विकास बँक या बँकांमध्ये बहिणांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे। मात्र इथेच आता एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे, काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे थांबवले जाणार आहेत, कारण शासनाने स्पष्ट नियम घालून दिलेले आहेत। जर वयवर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आता पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। तसेच तुमच्या आधार कार्डवरती तसेच शिधापत्रिकेवरती तुमची जर जन्मतारीख वेगवेगळी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे येणार नाही। तसेच एका शिधापत्रिकेवरती 2 विवाहित महिला असतील तर त्यामधील एका महिलेला याचा लाभ मिळणार नाही, दुसऱ्या महिलेच्या त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। तसेच परप्रांतीय महिलांना आता पुढील हप्ता मिळणार नाही, म्हणूनच काही बहिणींना आज हप्ता मिळणार नाही। हे ऐकून अनेक महिलांना धक्का बसलेला असेल, पण आता ही खरी वस्तुस्थिती आहे। कारण लाडक्या बहीण योजनेमध्ये काय घोड झालेले आहेत बघा, ज्यांचे पगार सुद्धा चालू आहे त्यांना दरमहा 1,200 रुपये मिळतात, अशा सुद्धा लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। आणि शासनाने काय सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुम्ही जर काही शासकीय सेवेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 2 सेवेमधून एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि तुमचे वयवर्ष जर 65 वर्ष झालेले असेल तर तुम्ही वृद्धापकालीन जे पेन्शन योजना मिळते त्याचाच लाभ घेऊ शकता। तुम्हाला यानंतर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला मोठा प्रश्न असा पडलेला असेल की तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील की नाही, याचं उत्तर फक्त 2 गोष्टींवरतीच अवलंबून ठरणार आहे। यामध्ये सर्वप्रथम म्हणजे तुमची कागदपत्रे ही योग्यरित्या पूर्ण केलेली आहेत का, याची खात्री तुम्हाला करून घेणे आवश्यक ठरणार आहे। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे मी वरतीप्रमाणे तुम्हाला 12 बँकेची नावे सांगितलेली होती, त्यामध्ये तुमचे बँक खाते आहे का याची सुद्धा खात्री करून घेणे तुम्हाला गरजेचे ठरणार आहे। जर हे दोन्ही गोष्टी जुळत असतील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये 14 हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहे। पण जर यामध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागेल। तसेच तुम्हाला सुद्धा आता प्रश्न पडलेला असेल की माझ्या खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही याची खात्री कशा पद्धतीने करायची, म्हणजे माझे बँक खाते कशा प्रकारे तपासायचे। तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे बँक पासबुक अपडेट करून बघा। दुसरी व सोपी पद्धत म्हणजे उमंग ॲप्लिकेशनवरती किंवा नारी शक्ती ॲप्लिकेशनवरती तुम्हाला लॉग इन करून तुमचे स्टेटस तपासता येणार आहे। तसेच तिसरी पद्धत म्हणजे तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येईल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक वेळेस खात्री करून घ्यायची आहे तुम्हाला मेसेज आला आहे किंवा नाही। तसेच तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला पैसे हे टप्प्याटप्प्याने जमा होणार असल्यामुळे
काहींना लगेच दिसतील तर काहींना ह्याची उशिरा खात्री होणार आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचे आव्हान आहे, तुम्ही थोडा संयम ठेवायचा आहे. आज संध्याकाळपर्यंत 12 बँकांमधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तुमचे 1500 रुपये तुम्हाला जमा होतील. पण जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर त्यामागे वरीलपैकी कुठला तरी एक नियम मध्ये येत असेल. म्हणून तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही सर्व नियमांचे पालन केलेले आहे किंवा नाही. जर तुम्ही सर्व नियमांचे पालन केलेले असेल तर तुम्हाला काही वेळानंतर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आल्याचे बघायला मिळेल. आणि हो, लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांना आर्थिक बळकटी देण्याकरता राज्यामधील हजारो महिला काम करत असल्या तरी त्यांना स्वतंत्र उत्पन्न नसतं. त्यामुळे सरकारने महिलांना दरमहा थेट खात्यावरती हे 1500 रुपये जमा करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा ही योजना सुरू झालेली होती तेव्हा महिलांचा उत्साह बघण्यासारखा होता, कारण तेव्हा गावोगावी शहरोगावी लाखो अर्ज प्राप्त झालेले होते. महिलांनी बँक खाते उघडली, शिधापत्रिका अपडेट केली आणि योजनेमध्ये नोंदणी सुद्धा करून घेतलेली होती. पहिल्या टप्प्यामध्ये अनेक महिलांना फायदा सुद्धा झाला. मात्र काही ठिकाणी चुकीची माहिती देऊन दुप्पट नावे घालून अनेक खोटी कागदपत्रे सादर करून लोकांनी गैरफायदा घेतल्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे शासनाने आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला सुद्धा माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये योजनेचे नियम हे थोडे सोप्या प्रकारचे होते. फक्त वयवर्ष जर 21 ते 65 वर्ष असेल तर महाराष्ट्रामध्ये राहणं आणि शिधापत्रिकेमध्ये नाव असणं हे पुरेसं होतं. पण आता शासनाने नियम आणखी स्पष्ट आणि कठोर केलेले आहेत, कारण या गोष्टीचा लाडक्या बहिणींनी सुद्धा गैरफायदा घेतला. तसेच पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केलेली होती. हे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये सक्त नियम लागू केलेले आहे. त्यामुळे सर्वांनाच याची शिक्षा भोगावी लागते. मात्र एका उद्देशाने बघितले तर ही एक चांगली गोष्ट ठरत आहे. जे व्यक्ती लाभार्थी आहे, ज्या व्यक्तीला या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे, जे लाडकी बहीण खरंच परिश्रमामधून या योजनेचा लाभ घेत आहे, अशा लाडक्या बहिणींपर्यंत या योजनेचा लाभ मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींनो, सुरुवातीच्या काळामध्ये योजनेचे नियम हे थोडे सोपे होते. फक्त वय हे 21 ते 65 वर्ष असेल आणि महाराष्ट्रामध्ये राहणं आणि शिधापत्रिकेमध्ये नाव असणं हे पुरेसं होतं. मात्र आता शासनाने नियम आणखी स्पष्ट आणि कठोर केलेले आहे. पूर्वी एकाच रेशन कार्डवरती 2 विवाहित महिला लाभ घेऊ शकत होत्या, मात्र आता घेऊ शकत नाही. पूर्वी जन्मतारीखमध्ये थोडा फरक असाल तरी अर्ज मंजूर व्हायचा, मात्र आता सरळ बाद केला जातो. तसेच पूर्वी परप्रांतीय महिलाही कधी कधी नाव लावायच्या, तर आता त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. शासनाकडून नवीन 7 नियम व कठोर नियम लावण्यात आलेले आहे. याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती असणे गरजेचे असणार आहे. यामध्ये सर्वप्रथम बघा, तुम्हाला वयाचा निकष लावण्यात आलेला आहे. जर वयवर्ष 21 वर्ष पूर्ण असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उदाहरणार्थ, जर एखादी महिला 20 वर्ष 11 महिने असेल तर तिचा सुद्धा अर्ज लगेच बाद केला जाईल. अर्जाच्या तारखेनुसार वय पूर्ण झालंय का हे बघितलं जाईल. जर तुमचं वयवर्ष 21 पूर्ण असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. यामधील दुसरा व महत्त्वाचा निर्णय म्हणजे वय पडताळणी. जन्मतारीख आधार आणि जन्मदाखल्यामध्ये जोडली पाहिजे. गावाकडे अनेकदा कागदपत्र हे वेगवेगळी असतात, पण आता शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठलाही फरक असेल, जसे तुमची जन्मतारीख तुमच्या बँक पासबुकवरती वेगळी असेल आणि तुमच्या आधार कार्डवरती जर वेगळी असेल किंवा इतर विशिष्ट डॉक्युमेंटवरती जर वेगळी बघायला मिळाली तर तुमचा सुद्धा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट हे पूर्णतः कंप्लीट आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे सुद्धा तुम्हाला गरजेचे ठरणार आहे. तिसरा व महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षावरील असेल तर अशा महिलांना आता अपात्र ठरवले जात आहे. कारण पूर्वी काही जणींना वाटायचं वय झाले तरी पैसे मिळतील, मात्र आता शासनाने टोकाचे पाऊल उचललेलं आहे. या अगोदर जसे की योजना सुरू झाली होती त्यावेळेस लाडक्या बहिणींनी 65 वर्षानंतर सुद्धा ज्यांचे वय असेल त्यांचे अर्ज सादर केलेले होते, त्यांना सुद्धा दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे अशा लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जाणार आहे. अशा महिलांना आता पुढील हप्ता मिळणार नाही. चौथा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे शिधापत्रिकेवरती एकच विवाहित आणि एक अविवाहित, उदाहरणार्थ सासूसून दोघेही नाव दिले असतील तर फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. म्हणजे आता कुटुंबामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे, कोण अर्ज करणार आणि कोणाला याचा लाभ मिळणार नाही हे आपापसामध्ये आपल्याला ठरवावं लागणार आहे. त्यानुसारच दोघीपैकी एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये हे 1500 रुपयाची रक्कम मिळणार आहे. पाचवा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे एकाच कुटुंबातील 2 बहिणी अपात्र ठरणार आहे. अनेक बहिणीच्या कुटुंबामधून
अर्ज केले गेले होते, आता ते स्पष्ट सांगितले गेले आहे की फक्त एकाच महिलाला या गोष्टीची संधी मिळणार आहे. 6वा आणि महत्त्वाचा नियम बघा, शिधापत्रिकेमध्ये जर बदल मान्य नाहीत, कारण योजना सुरू झाल्यानंतर रेशन कार्डामध्ये नावे वाढवली असेल किंवा काढली गेली असेल किंवा बदल केला असेल तरी आता उपयोग होणार नाही. फक्त जुनी शिधापत्रिका आता ग्राह्य धरली जाणार आहे, त्यानुसारच महिलांना लाभ मिळणार आहे. वरती आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं या नियमाबद्दल, जसं की 7वा नियम आणि महत्त्वाचा नियम म्हणजे परप्रांतीय जर महिला असेल तर तिला आता अपात्र ठरवलं जाणार आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रामधील महिलांसाठीच आहे, म्हणून परप्रांतीय महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, एकूण आपण जर बघितले तर सरकारने लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक आणि कडक केलेली आहे. लाभ खरंच पात्र महिलांपर्यंत जावा हा सरकारचा उद्देश आहे. पण तुम्हाला जर अर्ज करताना या 7 नियमांचं नीट पालन केलेलं असेल तर आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा जमा होतील. म्हणून लाडक्या बहिणींनो, थोडा संयम ठेवा. आज संध्याकाळपर्यंत 12 बँकांमधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पण जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर त्यामागे वरीलपैकी कुठला तरी एक नियमाचे तुम्ही उल्लंघन केलेले असेल असं ठरवावं. आणि खात्रीशीर जर तुम्ही सर्व नियमांमध्ये पालन केलेले असेल आणि नियमांमध्ये बसलेला असाल तर तुम्हाला नक्कीच पुढील महिन्याचे 1500 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि येणारा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. नक्कीच आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील.